नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एक पदार्थ आणि एक व्यक्ती अशी असते की तो पदार्थ फक्त त्यांनाच बनवता येतो किंवा त्या पदार्थाचं नाव कोणाला माहीतच नाहीये किंवा आता तो इतिहास जमा झालेला आहे। आणि असाच एक विस्मरणात गेलेला पदार्थ आज आपल्या सोबत बनवणार आहेत शुभदाताई। शुभदाताई, तुमचं आजच्या या भागात खूप मनापासून स्वागत। धन्यवाद। आणि खूप गोड दिसताय तुम्ही। थँक्यू। सो आपण आज काय बनवतोय? आज आपण केळी पाक बनवतोय। केळी पाक। केळी पाक मी खरंच प्रामाणिकपणे सांगते, मी पहिल्यांदा नाव ऐकले केळी पाक। नाही, बराचसा विस्मरणात गेलेला पदार्थ आहे हा। पूर्वीच्या काळी अगदी रेग्युलरली व्हायचा नैवेद्याला, कारण श्रावण महिन्यात रोज काय काय करणार हा प्रश्न असायचा। त्यामुळे मग बायका वेगवेगळे प्रकार करायचे, त्यामध्ये केळी पाक खूप आवर्जून करायचे, कारण परसदारी भरपूर केळीची झाडं असायची, तर त्याच्यापासून नवीन रेसिपी करायची, त्यातला केळी पाक हा एक आहे। येस, आता सुरुवात करूयात। तर काय करूयात? आधी पहिल्यांदा साखर गरम करायला ठेवायची, त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घेणार आहे मी, कारण तूप घातलं की पाक नेहमी छान होतो चवीला आणि लागत नाही। सगळ्यात महत्त्वाचं खाली जेवढी आपण 1 वाटी साखर घेतली आहे, पाक करायला आपण अर्धी वाटी पाणी घेणार आहोत त्याच्यामध्ये। आणि हा आता हलवायचा, यानी हलवते मी आता। आणि साखर पण विरघळते आणि पाकही छान होतो। साधारण पाक आपण सुधारासाला करतो ना, तर तसा पाक करायचा, 1 तारी पाक। तर 5 मिनिटात होणारा हा पदार्थ आहे, फार वेळ लागत नाही या गोष्टीला। आणि पोळी सोबत पण छान, पोळी सोबत पुरी सोबत छान लागतो। छान आता हा पाक झालाय, साधारण अशी एक पूर्ण तार आलेली दिसली की हा पाक झालाय असं समजायचं। आणि याच्यामध्ये आता काय करायचं, हे खोबरं आहे, ओलं खोबरं, तर हे ओलं खोबरं घालून शिजवून घ्यायचं छान। 1 मिनिटभर चालेल, म्हणजे शिजवलं तरी तो चव फार मस्त येते ओल्या खोबऱ्याची। त्यातला रसही छान, त्यामध्ये रसही हे होतो। लगेचच वेलची पावडर घालून घ्यायची, थोडं केशर घातलेलं दूध घालायचं रंगासाठी आणि चवीसाठी, खूप नाही घालायचं कारण आपण केळी वापरतो याच्यामध्ये। पुरे एवढं, हार्डली 2 ते 3 2 ते 3 चमचे घातले तरी छान रंग येतो त्याला, आणि चव पण केशराची चव केव्हाही चांगली असते। आता आपण काय करायचं, याच्यामध्ये केळी आहेत ना सोलून छान त्याचे तुकडे करून आपण याच्यामध्ये घालायची। आता ही केळी एक साधारण मिनिटभर फक्त घालून घ्यायची, जास्त नाही घालायची, कारण जास्त शिजली की त्याची चव जाईल, मग ही अशीच दिसली पाहिजे खरं तर। आणि आता सुकामेवा घालून टाकू। मी आता सध्या काजू घेतले आणि बदाम पण घेतले। रंग एवढा सुरेख आलाय आणि केळीचा इतका मस्त असा खमंग सुगंध दरवळतोय, सुवास दरवळतोय। क्या बात आहे। तर गॅस बंद करू? हो हो हो। आता हे आम्ही थंड करून घेतोय, पण शुभदाताई मला विचारायचंय की आता एवढे वर्ष तुम्ही कुकिंग करताय आणि आवड पण आहे, तर सुगरणींसाठी काही खास टिप्स आहेत का, ज्या तुमच्या अनुभवातून तुम्हाला आलेल्या आहेत? मी एक टिप सांगते, तशा बऱ्याच टिप्स आहेत, पण आता सध्या इथे सांगते की मी कणिक मळताना नेहमी थोडंसं दूध घालते, किंवा मग साईचं पातेलं असतं त्यात मी रोज कणिक मळते। त्यांनी काय होतं, पोळ्या अतिशय सुंदर होतात, पोळ्या फुलके जे काही करणार आहे, आणि अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत त्या सॉफ्ट राहतात। क्या बात आहे। म्हणजे पातेलं पण तुमचं क्लिनिंगचा वेळही वाचेल, त्रासही वाचेल आणि कणिकही मळून। क्या बात आहे, खूप छान। आता हा असा तयार झालाय केळी पाक, उपवासासाठी पण खाऊ शकतो, कारण बाकी असं काहीच नाहीये। छान आहे आणि पौष्टिक आहे मेन म्हणजे। पारंपरिक केळी पाक करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप साखर, 1 चमचा साजूक तूप, खवलेलं ओलं खोबरं, वेलची पूड, 2 ते 3 चमचे केशराचं दूध, 1 पिकलेलं केळं, काजूचे तुकडे, बदामाचे तुकडे, पिस्त्याचे काप, पाणी। साखरेत तूप आणि पाणी घालून त्याचा 1 तारी पाक तयार करायचा। अशा पद्धतीची तार दिसायला लागल्यावर त्यात ओलं खोबरं घालायचं आणि साधारण 1 मिनिट शिजवून घ्यायचं। आता वेलची पावडर, केशराचं दूध घालायचं आणि ढवळून घेत यात केळीचे काप घालायचे, आणि आता आवडीप्रमाणे सुका मेवा घालायचा आणि हे मिश्रण एकत्रित शिजवून घ्यायचं। झाला आपला पारंपरिक केळीचा पाक तयार। आज आपण मस्त अशी खुसखुशीत कुरकुरीत तवसे भाकरी कशी बनवायची ते बघतोय। ही
भाकरी बनवण्यासाठी, याला धिरडं घावण म्हणू शकता, काकडी घेतली आहे. या प्रकारच्या म्हणजे हिरवी काकडी आहे त्याला तवसं म्हणलं जातं. रेग्युलर काकडी जरी वापरली तरी चालेल. आता याचा ना हा जो देठाकडचा भाग आहे हा कट करून घ्यायचा. काकडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पुसून घेतली. साल काढून घ्यायची गरज नाही आहे, पण तुम्हाला हवं असेल, आवडत असेल तर काढून घ्या. आता हे याचं ना किस करून घ्यायचं. तर 2 काकड्या मी इथे वापरणार आहे किस करायला. आता या किसलेल्या काकडीमध्ये घालायचा आहे 1 कप बारीक रवा. जाड रवा असेल तो वापरला तरी चालेल. बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरचीचा ठेचा, अर्धा चमचा जिरं, ओल्या नारळाचा चव 2 चमचे आणि चवीपुरतं मीठ. आधी आहे ना सगळ्यात आधी हे जिन्नस काकडीसोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, कारण काकडीमध्ये भरपूर मॉइश्चर असतं. ते मॉइश्चर आपण रव्यामध्ये छान ॲब्झॉर्ब करून घेऊयात. छानपैकी हे मॉइश्चर ॲब्झॉर्ब झालेलं आहे आणि हे पीठ ऑलरेडी सैलसर झालेलं आहे. तर यामध्ये पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाही. हीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे की जेणेकरून तव्यामध्ये हे घातलं की हे छान स्प्रेड करता येईल इतपतच. आता हे धिरडं किंवा भाकरी बनवण्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे. यावर तेल स्प्रेड करूयात. थोडंसं तेल जास्त लावायचं म्हणजे हे छान खुसखुशीत होतात भाकऱ्या. हे मिश्रण घालायचं आणि हे छान थालीपीठ कसं आपण स्प्रेड करतो तसं स्प्रेड करून घ्यायचं. अगदी झटपट होणारा प्रकार आहे हा आणि मुख्य म्हणजे पौष्टिक आणि रवा असल्यामुळे पोट भरीचं. आता हे छान अशी स्प्रेड करून झाली की झाकण ठेवायचं आणि मीडियम हीटवर ही छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. आता हे खालच्या बाजूने साधारण 3 ते 4 मिनिट मीडियम हीटवर खरपूस असं भाजून घेतलेलं आहे. मस्त दिसतंय, छान रसरशीत दिसतंय. ॲट द सेम टाईम हे छान कुरकुरीतही होतं. आता हे उलटं वा, तुम्ही बघू शकाल मस्त असं कुरकुरीत होतात हे घावणं. आता इथे दोनही बाजूने ही भाकरी मी छान भाजून घेतली आहे. तुम्ही बघू शकाल मस्त अशी खरपूस भाजून होते. आता हे काढूयात आपण एका प्लेटवर. आता लगेच खाणार असाल तर ताटामध्ये घेऊ शकता, पण थोड्या वेळाने खाणार असेल तर जाळीवर ठेवायचं. काकडीची भाकरी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 हिरव्या काकड्या, 1 कप बारीक रवा, कोथिंबीर, हिरव्या मिरचीचा ठेचा, अर्धा चमचा जिरे, 2 चमचे खवलेलं ओलं खोबरं, चवीनुसार मीठ, तेल. स्वच्छ धुतलेल्या काकडीचा किस करून त्यात रवा, कोथिंबीर, मिरचीचा ठेचा, जिरं, ओल्या नारळाचा चव आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे मिश्रण एकजीव करायचं. आता तेलाने ग्रीस केलेल्या तव्यावर हे तयार केलेलं मिश्रण असं थालीपीठासारखं पसरून घ्यायचं आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं. झाली आपली काकडीची भाकरी तयार. अगदी सोप्या पद्धतीने कुकरमध्ये मटार मसाला कसा बनवायचा ते बघूयात. सगळ्यात आधी आपण यासाठी जे वाटण लागतं ते वाटण तयार करून घेऊया. मिक्सरचं भांडं आहे, यामध्ये 2 लसूण पाकळ्या, आलं, 2 चमचे डाळवं घालून घ्यायचं आणि याची भरड काढून घ्यायची. तर यामध्ये घालायचे 2 टोमॅटो मध्यम आकाराचे आणि याची छान प्युरी तयार करायची. प्युरी बनवून तयार आहे. आता पुढची प्रोसेस करूया. कुकरमध्ये तेल गरम केलेलं आहे, यामध्ये घालूयात जिरं. जिरं फुललं की बारीक चिरलेला कांदा. 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि हा कांदा मस्तपैकी सोनेरी रंगावर परतून घेऊया. कांदा छानपैकी असा खरपूस परतत आला की यामध्ये घालूयात ही टोमॅटोची प्युरी आणि हे एकत्र आता एक 10 ते 12 मिनिटं तरी परतून घेऊया. मसाला इथे छानपैकी परतून झालेला आहे. आता या स्टेजला यामध्ये घालूयात चंडे मसाला, म्हणजे स्पेशल काळा मसाला आहे हा. ही बॅडगी मिरची वाटणामध्येच घालते. चवीपुरतं मीठ, म्हणजे मीठ छान एकजीव होतं आणि अगदी अर्धा चमचा गूळ. टोमॅटोला आंबटपणा असतो टोमॅटोमध्ये, तो कमी करण्यासाठी गूळ घातलेला आहे. आता हे एकत्र एकजीव परतून घेऊयात 2 ते 3 मिनिट. आता मटार शिजवूयात. इथे ही प्रोसेस मी बनवते कुकरमध्येच. सो अर्धा किलो मटारचे हे दाणे आहेत. कुकरमध्ये केल्यामुळे काय होतं, हा मटार श्रिंक नाही होत
आणि छान असा एकसंध शिजला जातो, मऊसूत शिजला जातो. हे करूयात छान एकजीव. चला, हे छान असं कोटिंग आलं की यामध्ये घालूयात पाणी. खूप पाणी नाही घालायचं, 1 पाव कप पाणी पुरेसं होतं. म्हणजे डिपेंड्स तुम्हाला कितपत घट्ट आणि सैल हे खायची आहे मटार मसाला, पण इतकं पुरेसं आहे. आता झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 1 शिट्टी फक्त काढून घ्यायची. इथे मटार मसाला मस्तपैकी वाफवून आहे तयार. वाह, क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल काय मस्त दिसतोय मटार. आणि ही तर्री जी आहे ती तर्री देखील मस्त दिसते आणि मटार छान शिजलाय. गरमागरम वाफाळता भात आणि मटार, आहा हा, भन्नाट कॉम्बिनेशन लागतं हे चवीला. मटार मसाला करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 2 मोठे चमचे डाळवं, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, 2 मोठे चमचे तेल, अर्धा चमचा जिरं, 2 कांदे, 1 चमचा संडे मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गूळ, 500 ग्रॅम मटार, पाणी. मिक्सरमध्ये लसूण, आलं आणि डाळवं घालून त्याची भरड करायची. आता यात टोमॅटो घालून हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. आता जिऱ्याच्या फोडणीत कांदा सोनेरी रंगावर परतायचा आणि यात तयार केलेली प्युरी घालायची आणि परतून घेत त्यात संडे मसाला, तिखट, चवीप्रमाणे मीठ, गूळ घालून एकत्र परतायचे. आता यात मटारचे दाणे आणि पाणी घालून मध्यम आचेवर 1 शिट्टी काढायची. झाला आपला ताजा मटार मसाला तयार. आज आपण बनवणार आहोत 1 किलो व्हेज बिर्याणी अतिशय सोप्या पद्धतीने, तीही प्रेशर कुकरमध्ये. एक किलो व्हेज बिर्याणी आपण बनवत आहोत. तर मी इथे 600 ग्रॅम बिर्याणी बासमती राईस वापरत आहे. आता यामध्ये पुरेसं पाणी टाकायचं आणि हा तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं. तांदूळ स्वच्छ धुवून झाला की यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि अर्धा तास हा तांदूळ सोक करण्यासाठी ठेवून देऊया. तांदूळ मुरतोय तोवर आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी पनीर घेतलेलं आहे. पाव किलो पनीर आहे, पावशेर पनीर आहे. हे मुरण्यासाठी ठेवूयात, मॅरिनेट करूयात. यामध्ये घालायचं बिर्याणी मसाला, लाल तिखट आणि मीठ. करूयात मिक्स आणि आता हे 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊयात. कुकरमध्ये बिर्याणी बनवण्यासाठी कुकरमध्ये साजूक तूप गरम करायला ठेवलेलं आहे. सो हे आहे 100 ग्रॅम साजूक तूप, इतकं लागेल. तुपातली बिर्याणीची चव आहे ना अफलातून लागते. आता यामध्ये सगळ्यात आधी मी घातले काजू. काजू छानपैकी तळून घेऊयात खरपूस होईपर्यंत. इथे काजू आहे ना छानपैकी असे खमंग तळून झालेले आहेत. आता हे काजू आपण काढूयात साईडला एका प्लेटमध्ये. तूप गरम आहे. आता यामध्ये घालूयात फोडणी. यासाठी जिरं मस्त फुललं पाहिजे, दालचिनी, एखाद दुसरं तमालपत्र, 2 चक्री फूल, 4 ते 5 लवंग, 4 ते 5 काळी मिरी आणि मसाला वेलची. खूपदा लोकांना काय वाटतं ना, खूप सारे मसाले घातले तरच बिर्याणी चवदार आणि रुचकर होते, पण अजिबात असं नाही आहे. बिर्याणी तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर हिरवी मिरची तुम्ही घाला, पण खड्या मसाल्यामुळे काय होतं ना, ती बिर्याणी खूप उग्र होते. त्यामुळे खूप जास्त नका घालू. एनिवे आपण बिर्याणी मसाला पण यामध्ये वापरणार आहोत, त्यामुळे फोडणीत खडा मसाला घालताना अगदी बेताने घाला. एखाद दुसरा मसाला पुरेसा आहे. आता सोनेरी रंगावर कांदा छानपैकी आपण परतून घेऊया. कांदा मस्तपैकी सोनेरी रंगावर परतून झालेला आहे आणि तुपात परतलेला कांद्याचा सुवास दरवळला आहे. आहा, क्या बात आहे. आता यामध्ये घालूया 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट, बिर्याणी मसाला, 1 चमचा धणेपूड, लाल तिखट आणि जसं मी म्हणाले मसाल्यांचा भडीमार मी यामध्ये करणार नाही आहे, आणि हिरव्या मिरच्या तिखटपणासाठी स्लिट केलेल्या. आता हे करूयात छान एकजीव. आता हा मसाला व्यवस्थित एकजीव झाला की यामध्ये घालूयात दही. सो इथे 1 कप दही मी घेते. आता हा मसाला आणि दही एकत्र छानपैकी एक
3 ते 4 मिनिटं शिजवून घेऊया. आणि यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ. आता यामध्ये घालूयात कोथिंबीर आणि त्याचबरोबर पुदिना. बिर्याणी आहे तर पुदिना मस्ट आहे. पुदिना फक्त न चिरता असा हाताने ते जस्ट हलकीशी क्रश करून पानं टाकली ना की त्याचा स्वाद छान रिलीज होतो चिरलेल्या पुदिन्यापेक्षा. हे करूयात मिक्स. आता यामध्ये मी घेतलेल्या आहेत भाज्या. 8 पाव म्हणजे 125 ग्रॅम प्रत्येकी भाजी घेतलेली आहे. फ्लॉवर आहे, गाजर आहे, फरसबी आहे, बटाटा आणि मटार. सो अशा या सगळ्या भाज्या व्यवस्थित घेतल्यात आणि मोठ्या मोठ्या चंक्समध्ये अशा चिरलेल्या आहेत, जेणेकरून बिर्याणी खाताना त्या भाज्या छान दिसतील. तर या भाज्या घालूयात. मसाल्यामध्ये भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या. आता मसाला छान कोट झाला भाज्यांना की पुढे काय करायचं, झाकण लावायचं आणि फक्त 5 मिनिटं एक वाफ काढून घेऊयात. शिट्टी वगैरे काढायची. 5 मिनिटं या भाज्या वाफवून फक्त घ्यायच्या आहे. जेमतेम 5 मिनिटं या भाज्या मी वाफवून घेतलेल्या आहेत. वा, तुम्ही बघू शकाल मस्त दिसतात आणि भाज्यांनाही पाणी सुटलं. हेच कारण आहे, कारण काय होतं ना, भाज्या शिजल्या की त्याला पाणी सुटतं आणि मग बिर्याणीत जेव्हा कुकरमध्ये करतो तेव्हा त्याला पाण्याचा अंश मग जास्त राहतो. ते करायचं नाही, ते टाळायचं आहे. म्हणून हे आधी हलकंसं शिजवून घ्यायचं. आता या स्टेजला यामध्ये घालते पनीर. पनीर आधी घालायचं नाही, त्याचं कारणही तेच आहे की पनीर जर ओव्हर कुक झालं त्याचा सॉफ्टनेस पूर्ण निघून जातो. आता ही झाली आपली भाज्यांची लेअर. हा तांदूळ घालायचा या भाज्यांवर. याची छान अशी लेअर देऊन घ्यायची. आता हा मी जो वापरते हा 4.5 लिटरचा अचूक प्रमाणातला कुकर आहे. आता यामध्ये पाणी घालायचं. सगळ्या बाजूने असं पाणी घालायचं. पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं किंवा अंदाज कसा घ्यायचा, या तांदळावर ना जेमतेम 1 बोट राहील इतपतच पाणी घ्यायचं. इतकंच पाणी पुरेसं आहे. आपण मीठ घातलेलं आहे भाज्यांमध्ये, पण तांदळालाही मिठाची चव आली पाहिजे, त्यामुळे वरण थोडंसं मीठ घालणं अत्यंत गरजेचं आहे. आणि यानंतर यामध्ये घालूयात 1 चमचा साजूक तूप. आणि आता झाकण लावायचं आणि हाय हीटवर 1 शिट्टी काढायची. मीडियम हीटवर हे नाही शिजवत बसायचं. हाय हीट करायची आणि मस्तपैकी 1 शिट्टी काढून घ्यायची. चला, आता 1 शिट्टी होईपर्यंत ही बिर्याणी मस्त शिजवलेली आहे आणि 15 मिनिटं थांबले, कारण क्वांटिटी खूप जास्त आहे. त्याची पूर्ण वाफ रिलीज होईपर्यंत 15 मिनिटाचा वेळ जातो. वाफेवर भात खूप छान शिजतो. हा तांदूळ मस्त शिजतो. चेक करूया. बिर्याणी जबरदस्त दिसते. योग्य पदार्थ, योग्य निवड आणि योग्य साहित्य असेल ना तर तुमचं जेवण आणि जीवन दोन्हीही सुखकारक बनतं. तुम्ही देखील ही व्हेज बिर्याणी नक्की बनवून बघा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. प्रेशर कुकरमध्ये व्हेज बिर्याणी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 किलो बासमती बिर्याणी राईस, 250 ग्रॅम पनीरचे तुकडे, पाव चमचा बिर्याणी मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 100 ग्रॅम साजूक तूप, 10 ते 12 काजू, 1 चमचा जिरे, दालचिनी, 2 ते 3 तमालपत्र, 2 चक्री फूल, 4 ते 5 लवंगा, 4 ते 5 काळी मिरी, 1 मसाला वेलची, 2 बारीक चिरलेले कांदे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा बिर्याणी मसाला, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा लाल तिखट, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 कप दही, कोथिंबीर, पुदिन्याची पानं, 125 ग्रॅम फ्लॉवरचे तुरे, 125 ग्रॅम गाजराचे तुकडे, 125 ग्रॅम चिरलेला बटाटा, 125 ग्रॅम चिरलेला घेवडा, 125 ग्रॅम ताजे मटार, 1 चमचा साजूक तूप, पाणी. स्वच्छ धुवून घेत तांदूळ साधारण अर्धा तास भिजवून घ्यायचा. आता पनीर, बिर्याणी मसाला आणि तिखट घालून मॅरिनेट करायचे आणि गरम तुपात काजू तळून घ्यायचे. आता जिऱ्याच्या फोडणीत खडे मसाले आणि कांदा घालायचा आणि सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. आता आलं लसूण पेस्ट, बिर्याणी मसाला, धणेपूड, तिखट, मिरच्या एकत्र करून यात दही आणि मीठ घालायचं. आता यात कोथिंबीर, पुदिना घालायचा. आता फ्लॉवर, फरसबी, बटाटा आणि मटार घालून
या भाज्या तयार केलेल्या मसाल्यात साधारण 5 मिनिटं वाफवून घ्यायच्या। आता यात पनीर आणि पाणी निथळून घेतलेले तांदूळ घालायचे। आता पाणी, मीठ आणि साजूक तूप घालायचं आणि मोठ्या आचेवर एक शिटी काढायची। झाली आपली झटपट व्हेज बिर्याणी तयार।